नमस्कार पालक मित्रांनो, पॅरेंटिंग वर्ल्ड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर निलेश तिरमारे आणि आज आपण अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास. प्रत्येक पालकाला वाटतं आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी, यशाची नवीन नवीन शिखरं पदक्रांत करावी आणि यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. परंतु आपले जे प्रयत्न असतात ते नेहमी IQ ओरिएंटेड असतात. म्हणजे आपली मुलं जास्तीत जास्त कसे अभ्यास करतील, जास्तीत जास्त अभ्यासात कसे हुशार होतील यावर आपला जास्त भर असतो. हे करत असतानाच आपण EQ म्हणजे इमोशनल क्वोशंटकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही म्हणाल EQ ही काय भानगड आहे? तर EQ म्हणजेच इमोशनल क्वोशंट. जसा IQ असतो इंटेलिजंट क्वोशंट म्हणजे मुलाच्या किती जास्तीत जास्त लक्षात राहतं, तो अभ्यासात किती हुशार असतो, त्याच्या ब्रेनची कॅपॅसिटी किती आहे यावर डिपेंड असतं त्याचा IQ किती आहे. तसंच EQचं सुद्धा असतं. EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट म्हणजेच तो मुलांच्या भावनांचा निर्देशांक असतो. मुलांमध्ये भावनिक विकास किती झालेला आहे, जेवढा जास्त भावनिक विकास झालेला आहे तेवढा त्याचा EQ जास्त असतो. म्हणजेच एखाद्या सिच्युएशनमध्ये मुलं कसे बिहेव करतात, एखादी सिच्युएशन मुलं कशी हँडल करतात. उदाहरणार्थ परीक्षेमध्ये फेल्युअर मिळालं असेल तर काही मुलं काय करतात, अतिशय रागावतात, ते ॲग्रेसिव्ह बनतात. काही मुलं खूप हर्ट होतात, त्यांना भीती वाटते पालक काहीतरी बोलतील आणि या भावनेतून कदाचित ते सुसाईडचा सुद्धा प्रयत्न करतात, टोकाचा पाऊलसुद्धा उचलतात. तिसऱ्या प्रकारची मुलं अशी असतात की ते परिस्थितीला ॲक्सेप्ट करतात आणि पुढे जातात. सिच्युएशन तर एकच आहे ना, परंतु रिॲक्शन मात्र 3 वेगवेगळ्या आलेल्या आहे. तर या कशामुळे आलेल्या आहे? तर या आलेल्या आहे 3 वेगवेगळ्या EQमुळं. 3ही प्रकारच्या मुलांचा इमोशनल क्वोशंट हा वेगळा असतो. म्हणजे इमोशनल बॅलन्सिंगचा जो प्रकार आहे तो वेगवेगळा असतो. तर हा जो भावनिक विकास आहे हा होण्यामध्ये मनाचा सगळ्यात मोठा रोल असतो. आता मन काय आहे? आपल्याला माहिती आहे शरीरामध्ये 5 कर्मेंद्रिय आहे आणि 5 ज्ञानेंद्रिय आहे. हे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या दोघांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे आपलं मन आहे. आणि मन हे उभय इंद्रिय असतं. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोघंही मिळून संयुक्तपणे काम करतात आणि तिथे जर मन हजर असेल तर आणि तरच ते प्रत्येक काम 100% यशस्वी होत असतं. उदाहरणार्थ आपण बघूया, आपण मुलांना काय म्हणतो की मनापासून अभ्यास कर. म्हणजे काय? तर बघा ना, मुलं जेव्हा शाळेत शिकत असतात, शाळेचा तास चालू असतो, शिक्षक काय करतात? शिक्षक शिकवत असतात. मुलाचं मन जर तिथे हजर असलं तर शिक्षकाने शिकवलेला कॉन्सेप्ट त्या मुलाला नक्की समजेल. शिक्षक शिकवत आहे परंतु मुलाचं मन बाहेर कुठंतरी भटकत आहे. उदाहरणार्थ आईने आज जेवणामध्ये काय बनवलेलं असेल, बाजूचा मोंटू माझ्या घरी येऊन माझे खेळणे तर घेऊन गेला नसेल, असे वेगवेगळे विचार, असंख्य विचार त्याच्या मनात येत असेल तर त्याचं मन ते शिकवताना तिथे हजर राहणार नाही. त्यामुळं तो शिक्षक शिकवत असलेला कॉन्सेप्ट त्याला समजणार नाही. म्हणजे कुठलंही काम करताना आपलं मन हजर राहणं खूप गरजेचं असतं. दुसरं उदाहरण बघूया. अनेक पालक म्हणतात की आमची मुलं जेवण खूप करतात परंतु त्यांच्या अंगाला काहीच लागत नाही. कसं लागणार आहे? आजकाल मुलं जेवण करताना TV किंवा मोबाईल जास्त बघतात. काही पालकांचं तर म्हणणं असतं की TV किंवा मोबाईल बघितल्याशिवाय आमचे मुलं जेवण करत नाही. जेव्हा मुलं TV किंवा मोबाईल बघतात आणि जेवण करतात तेव्हा त्यांचं संपूर्ण लक्ष त्या मोबाईलकडे किंवा त्या TV असतं. त्यामुळे त्यांचं लक्ष त्या जेवणामध्ये नसतं आणि म्हणूनच ते जरी जेवण करत असले तरी त्या जेवणाचं संपूर्ण पोषण त्यांना मिळत नाही, कारण त्यांचं मन तिथे हजर नसतं. आता या मनाचा मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा मुलांच्या भावनिक विकासामध्ये काय रोल आहे ते आपण बघूया. मन हे 2 भागात विभागलेलं आहे. पहिला आहे कॉन्शियस माइंड, ज्याला आपण जागृत मन म्हणतो, आणि दुसरा आहे सबकॉन्शियस माइंड, ज्याला आपण सुप्त मन म्हणतो. जागृत मन म्हणजे कॉन्शियस माइंड हे फक्त मनाचा 5% भाग तयार करतं, व्यापतं. तर सबकॉन्शियस माइंड हा मनाचा 95% भाग व्यापतो. कॉन्शियस माइंडमध्ये येतं चालणं, बोलणं, आपली जे रोजचे ड्युटीज आहेत,
मेंटल आणि इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, विचार करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा कॉन्शियस माइंडमध्ये येते. परंतु सबकॉन्शियस माइंडमध्ये काय येतं? सबकॉन्शियस माइंडमध्ये झोपणे, स्वप्न बघणे, दिवसाची स्वप्न असो की रात्रीची स्वप्न असो, आपल्या ज्या संपूर्ण भावना आहेत, राग, लोभ, द्वेष, आनंद, या सगळ्या भावना ज्या आहेत त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडशी संबंधित असतात. त्यानंतर आपण जे गोष्टी पाठ करतो, पाठांतर, ते सर्व सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं. माइंड आणि सबकॉन्शियस माइंड यांचा जर विचार केला तर आपल्या भावनिक विकास होण्यामध्ये किंवा इमोशनल क्वेश्चन डेव्हलप होण्यामध्ये सर्वात जास्त रोल असतो तो सबकॉन्शियस माइंडचा. मुलांचं संगोपन करताना बऱ्याच गोष्टी मुलं हे आपल्याकडून शिकत असतात. मुलं किंवा त्यांचं मन हे पालकांचं म्हणजेच आपलं किंवा आपल्या मनाचं एक मिनी व्हर्जन आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आईवडिलांकडून काही गोष्टी मुलं हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली घेत असतात आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर करत असतात. उदाहरणार्थ, आई आणि वडिलांमध्ये दोघांमध्ये जर मतभेद झालेला असेल तर तो मतभेद दूर करण्याऐवजी आईवडिलांमध्ये जर भांडण किंवा तंटा झाला असेल किंवा ते खूप ॲग्रेसिव्ह झाले असतील तर मुलांना असं वाटेल की ही नॉर्मल सिच्युएशन आहे, मतभेद झाल्यानंतर हे असेच मिटवायचे असतात आणि ती गोष्ट त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होईल आणि भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा तो या सिच्युएशनला सामोरा जाईल किंवा त्याचे कोणासोबत मतभेद होतील तर तो भांडण, तंटा किंवा ॲग्रेसिव्हनेस दाखवेल. मुलांचा जर आपल्याला इमोशनल क्वेश्चन डेव्हलप करायचा असेल, मुलांचा जर आपल्याला भावनिक विकास करायचा असेल तर एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आयुष्य जगत असताना ज्या वेगवेगळ्या सिच्युएशन येत असतात त्याला कसं सामोरं जायचं, त्या कशा हँडल करायचा, हे पालकांनी आपल्या कृतीतून मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. त्यानंतर मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ऑलरेडी चुकीच्या गोष्टी स्टोअर झालेल्या आहे, त्या सवयी आपल्याला काढून टाकायच्या आहे, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंडमधील कचरा म्हणू. हा जर आपल्याला काढून टाकायचा असेल त्यासाठी सुद्धा आपल्याजवळ एक टास्क आहे. तो टास्क जर तुम्ही केला तर नक्कीच मुलांमध्ये सकारात्मक बदल. त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की मुलांचा जो सबकॉन्शियस माइंड आहे तो सगळ्यात जास्त कधी ॲक्टिव्ह असतो. तर मुलांचा सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतो झोपायच्या अर्ध्या तास आधी आणि झोप लागल्यानंतर अर्धा तास जो असतो, म्हणजे संपूर्ण 1 तास हा मुलांचा सबकॉन्शियस माइंड हा सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतो. आणि या फेजमध्ये आपल्याला तो टास्क करायचा आहे. काय करायचं आहे की या वेळेला आपल्याला मुलांच्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवायचा आहे, त्यांच्या कानामध्ये काही सकारात्मक गोष्टी बोलायच्या आहे, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुधारणा करायचं असेल, तिच्या सवयी आपल्याला त्यांच्यापासून दूर करायच्या असेल. उदाहरणार्थ, माझा मुलगा खूप शांत आहे, माझा मुलगा खूप संयमी आहे, त्याला भांडण करायला आवडत नाही, तो खूप अभ्यास करतो, आई वडिलांचं ऐकतो. अशा प्रकारच्या जर आपण गोष्टी त्याच्या कानामध्ये वारंवार बोलत राहिलो, आपण सतत 1 ते 1.5 महिना केलं तर नक्की मुलांमध्ये सकारात्मक परिणाम होतील. हे रिसर्चमध्ये सिद्ध झालेलं आहे. लक्षात ठेवा, IQ तुमच्या मुलाचं करिअर बनू शकतो, परंतु करिअर हे आयुष्यातला एक टप्पा आहे. परंतु संपूर्ण आयुष्य जर घडवायचं असेल तर EQ खूप महत्त्वाचा आहे. मुलांचा भावनिक विकास होणे खूप महत्त्वाचं आहे आणि तरच मुलांचा सर्वांगीण विकास होईल. शेवटी शाळेचा अभ्यास आणि शाळेचे पेपर हे सर्व मुलांसाठी सारखे असतील, परंतु आयुष्याचे प्रश्न मात्र वेगवेगळे असणार आहे आणि ते प्रश्न त्यांना स्वतःला सोडवायचे आहे आणि त्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. व्हिडिओ दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.